काय झालं? किरण किरण असं किरण किरण थोडं समाधान किरण अरे थोडं कमी आहे. नंतर समाधानी आहात का? अजितदादा पवार यांच्यासोबत माझी बैठक झाली आता. माझं त्या ठिकाणी होतं. शिष्टमंडळासोबत अजितदादांनी चर्चा केली. आमचं म्हणणं पहिला प्रश्न आमचा असा होता की दादा आमच्यावर हल्ला तुमच्या कार्यकर्त्यांनी केला, आमची काय चूक होती हा आम्ही दादांना प्रश्न विचारला. दादांनी त्या प्रश्नावर उत्तर दिलं की जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालंय. राजकारण समाजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. त्याच दिवशी मी ऍक्शन घेतल्या म्हणून त्यांनी मला सांगितलं. त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षातून काढून टाकलं. अशा पद्धतीचं दादांनी उत्तर मला त्या ठिकाणी दिलं. दुसरा विषय होता त्यावेळेस तटकरेंना निवेदन दिलं. निवेदन दिल्यानंतर मारहाण झाली आणि मारहाणीनंतर आम्हाला पोलिसांनी लातूर पोलिसांनी मदत केली नाही. किरकोळ गुन्हे दाखल केल्याच्या नंतर त्या लोकांना पहाटेच जामीन दिला जातो. पहाटे अटक आणि पहाटेच जामीन त्या दिला जातो. यावरही आम्ही शंका दादांपाशी उपस्थित केली. त्यावेळेस दादांनी तात्काळ लातूर एसपींना फोन केला आमच्या समोर आणि फोनवरती सांगितलं त्या छावाच्या कार्यकर्त्यांना ज्या लोकांनी मारलंय त्या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे. तो स्वपक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो त्याचा विचार करू नका, कारण या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. दादांनी स्पष्ट भाषेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता उद्या मी इथून गेल्याच्या नंतर लातूर एसपींना भेटणार आहे आणि लातूर एसपींनी दादांना सांगितले की त्यांचा पूर्वनी जबाब मी घेऊन पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आम्ही करू अशा पद्धतीचं लातूर एसपींना